झुडपात लपलेला नाणे दरवाजा समोर आला आणि आकाशात ढगांनी गर्दी करायला सुरुवात केली. दिवस मावळायला अजून भरपूर अवकाश होता, परंतु मळब दाटल्यामुळे अंधाराला आपले साम्राज्य पसरवण्यात यश येत होते. दरवाजाच्या डाव्या देवळीतील मारुतीरायाला नमन करून गड जवळ करायला सुरुवात केली. रात्र वाढायच्या आत गडावर पावते व्हायचे होते, त्यामुळे पावलांना आपोआप जोर आला होता. राजमार्गावर येतो न येतो इतक्या चमकणाऱ्या विजा आपल्या सोबत पाऊस घेऊन आल्या. ओल्या चिंब अवस्थेत पायऱ्या चढत असताना समोरून कोणी येत असल्याची चाहूल लागली. पावसाचे पाणी पायऱ्यांवरून वाहत होते. कर कर असा पायताणाचा आवाज कानी आला. त्याच्या हातातील मशालीच्या प्रकाशात भाल्याचे टोक आणि तितकेच धारदार डोळे चमकत होते. कस्तीवर असलेला मावळा असावा होता. त्याने मला पाहिले की काय असा भास झाला आणि इतक्यात तो मला पार करत पुढे निघून गेला. मी पुन्हा माझी गडवाट धरली. एका वळणावर आलो आणि अंगावर आलेला तो महादरवाजा आणि त्याच्या प्रचंड तटबंद्या पाहून धडकीच पडली. एक एक पाऊल पुढे जात असताना त्याचे ते अभेद्य रूप माझी नजरबंदी करत होते. त्या दोन भक्कम बुरुजांवर पालोते पेटत होते. पावसात ओल्या चिंब झालेल्या बुरुजावरून खाली सोडलेल्या भगव्या झालरींची सोनेरी जर त्या प्रकाशात शांतपणे चमकत होती. तटबंदीवर असलेल्या कैक तोफांची भांडी आपले तोंड बाहेर काढून वासून बसली होती. धारकरी हातात मशाली पेटत्या ठेवत भिंतीवरून गस्त घालत होते. बुरुजावर उंच अशा बांबूवर फडकणारा भगवा गरुड ध्वज त्या पावसाची काहीही फिकीर न करता अगदी डौलात फडकत होता. काही वेळातच मी महादरवाजा समोर उभा ठाकलो होतो. काय त्याचा तो प्रशस्तपणा! दोन भक्कम बुरुजांच्या मुशीत अगदी तासून रेखीव केलेल्या दगडांची ती कमान पावसाच्या पाण्यात न्हाऊन अजून सुंदर दिसत होती. मागच्या दरीतून येणारा सुसाट वारा त्या गोमुखी बांधकामात शिरून बंद असलेल्या दाराला धडकूनच शांत होत होता. दाराच्या दोहो बाजूला मशाली पेटल्या होत्या. त्यांच्या पिवळसर सोनेरी प्रकाशात तो पाण्याने निथळणारा दरवाजा काळ्या दगडांचा नसून सोन्याचाच आहे अशी ग्वाही सुद्धा दिली असती मी. अधूनमधून चमकणाऱ्या विजांच्या प्रकाशात द्वारावरील शिल्प आपले अस्तित्व सांगत होते. त्या शिल्पांच्या पंजात फसलेले हत्तीरूपी पातशाहीचे प्रतीक स्वराज्याच्या शक्तीचे प्रदर्शन घडवून आणत होते. दरवाजावर केलेली कलाकुसर पाहून मनोमन हिरोजींना वंदन सुद्धा करून झाले होते. गडात प्रवेश करायचा होता म्हणून सगळी शक्ती एकवटून त्या दरवाजावर थाप मारली. पलीकडून कडी उघडल्याचा आवाज आला आणि इथं माझ्या काळजाचे ठोके वाढले होते. दार उघडले. समोर मावळी पगडी, अंगावर पैरण, पायात तोड आणि चांबड्याची पायताणं, हातात चमकणारा भाला, कमरेला असलेली म्यान, पिळदार मिशांना शोभेल असा राकट चेहरा माझ्याकडे नजर रोखून पाहत होता. आणि इतक्यात सकाळचा गजर वाजला आणि माझी झोपमोड झाली. दुर्गेश्वराच्या या महादरवाजाचे आणि माझे नक्कीच काहीतरी ऋणानुबंध आहेत, यात काही वाद नाही. तिथे जेव्हा जेव्हा निवांत बसतो तेव्हा असे वाटते की याला आत्ता वाचा फुटेल आणि हा मला त्याचे अनुभव सांगेल. आम्ही खूप गप्पा मारल्या असत्या, खूप गोष्टी ऐकल्या असत्या. तसं पाहता मी आजही त्याच्याशी खूप खूप गप्पा मारतोच आणि तो जिवलग मित्रासारखा सगळं ऐकत असतो, अगदी शांतपणे.